नमस्कार. विषय तर तुम्हाला कळलाच असेल, डिजिटल स्किल्स. ह्या डिजिटल स्किल्स खरंच 2025 मध्ये गरजेच्या आहेत का? तर ह्याचं उत्तर आहे हो, आहेत. ही खूप जास्त आहेत. कारण ह्या डिजिटल युगात आज आपल्याला डिजिटल स्किल्स शिकून कमवायच्या इतक्या अमर्याद संधी आहेत ना, पण आपण त्याच्यापासून खूप असे दूर आहोत. तर मी पूजा लास्ट इयरच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट केलेलं. जॉब शोधता शोधता खूप सारे रिजेक्शन आले, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कुठेतरी लो झालेला. खूप महिने असेच वेस्ट केले आणि त्यानंतर मी डिजिटल स्किल्स शिकले आणि आज माझ्याकडे डिजिटल स्किल्समधून कमवायच्या खूप साऱ्या संधी आहेत. मग आता हे डिजिटल स्किल आहे तरी काय? तर हे डिजिटल स्किल म्हणजे आपण जे डिजिटली शिकतो, जे आपण आपल्या हातातला मोबाईल किंवा लॅपटॉपवरून शिकतो आणि ते आपण क्लायंट्सलाही त्याच डिव्हाइस मधून पाठवतो. आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण जे रील्स बघतो त्यात व्हिडिओ एडिटिंग असते. मग आता हे व्हिडिओ एडिटिंग जे मोठे मोठे क्रिएटर्स असतात ते काय स्वतः व्हिडिओ एडिट नाही करत, ते व्हिडिओ एडिटर्स होतात आणि जसं त्यांचे फॉलोअर्स असतील, जसं चांगला व्हिडिओ एडिटिंग तुम्ही करणार तसे तसे पर व्हिडिओचे पैसे मिळतात. आता बेसिकली काहींना तर 2-3 हजारापासून व्हिडिओचे स्टार्टिंग पॅकेजेस असतात, ते खूप वाढतात. काही लोक यूट्यूब व्हिडिओ एडिट करतात, मग त्याचे त्यांना जास्त पैसे मिळतात. तर डिजिटल स्किल्स या अशाच असतात. त्याचबरोबर ग्राफिक डिझायनिंग आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, हे सगळं करून आपण वेगवेगळे क्षेत्रात कमवू शकतो. आता जर तुम्हाला क्रिएटर्स कडून नाही मिळालं किंवा तुम्हाला क्लायंट्स नाही मिळाले तर तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा फ्रीलान्सिंग मध्ये वेगवेगळ्या साईट्स आहेत, जसं अपवर्क आहे, त्याच्यानंतर वर्क साईट आहे. यासारख्या साईट्सवर जाऊन तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ अपलोड करू शकता. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, जिथे तुम्ही कोणतं काम केलंय, म्हणजे तुम्ही डेमोसाठी कोणते कोणते प्रोजेक्ट तयार करत असाल. आपण व्हिडिओ एडिटिंगच्या थ्रू जाऊ की व्हिडिओ एडिटिंगचे तुम्ही व्हिडिओ एडिट केले स्वतःचे, ते तुम्ही पोर्टफोलिओमध्ये टाकले तर ते, किंवा एखाद्याचं इंस्टाग्राम ग्रोथ कसं करायचं, तर तुम्ही तुमचं इंस्टाग्राम समजा 30 दिवसात ग्रो केलाय तर मग त्याचे प्रूफ, त्याच्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरली, ते सगळं, हे सगळं येतं ते डिजिटल स्किल्समध्ये. त्यामुळे डिजिटल स्किल्स हे असं फ्रीडम देतं ना की आपण घर बसल्या आपली स्वतःची इन्कम चालू करू शकतो. आता मोस्टली आपला माइंडसेट, मराठी लोकांचा माइंडसेट काय असतो की जॉब भेटला तर ठीक, आपण जॉबवरच आपली स्वप्न पूर्ण करू, पण जॉब सोबतच हे साईड इन्कम म्हणून केलं तर किती उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायला अजून वेग मिळेल. पण हां, यातही मेहनत आहे. 2 तास जरी दिवसातले दिले ना आणि डिजिटल स्किल्स एकदम छानपैकी समजून घेतल्या ना तर ते नक्कीच होणार. मग आता हे डिजिटल स्किल्स शिकायचे कुठून आणि शिकवणार कोण, तर त्यासाठीच हे नवीन यूट्यूब चॅनल मी घेऊन येते आहे. आणि माझं इंस्टाग्रामही आहे, जिथे मी सिरीज सुरू केली आहे आणि त्या प्रत्येक सिरीजमध्ये मी नवीन नवीन स्किल्स शिकवते, नवीन नवीन स्किल्स सांगते, शिकवत नाही, कारण मी स्वतः शिकते. जर तुम्हालाही शिकायचं असेल तर माझ्या दोन्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन कंटेंट रोज पहा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.